शुद्ध लेखनाचा अजून एक नियम आपल्याला शिकायचा आहे। तुम्ही वाचता सगळं बरोबर, पण लिहिताना तुम्ही चुका करता। आणि पेपर आपला लेखीच असतो, बरोबर की नाही? आणि लिहिताना त्या छोट्या छोट्या चुका झाल्या की त्या चुकांमधून मग तुमचे मार्क कमी होतात। म्हणून या शुद्ध लेखनाच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही अजून लहान आहात तर या लहान लहानच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या। म्हणून आज तुम्हाला शुद्ध लेखनाचा अजून एक नियम सांगते। वेलांटी ऱ्हस्व द्यावी की दीर्घ द्यावी? ऱ्हस्वला कोणती वेलांटी म्हणतो आपण? पहिली वेलांटी। आणि दीर्घला दुसरी वेलांटी। तुम्हाला कळत नाही कोणत्या शब्दाला कोणती वेलांटी द्यायची, ऱ्हस्व द्यायची का दीर्घ द्यायची? आता बघा, मी इथे फळ्यावर काही शब्द लिहिले, किसान, चिवडा, पिवळा, शिकार, बिरबल। जर शब्दाच्या पहिल्या अक्षराला वेलांटी असेल, शब्दाच्या पहिल्या अक्षराला वेलांटी असेल तर वेलांटी ऱ्हस्व द्यायची। बहुतेक म्हणजे एखाद दुसरा शब्द त्याला अपवाद असू शकतो, पण बहुतांश शब्द जर शब्दाच्या पहिल्या अक्षराला वेलांटी असेल तर ती ऱ्हस्वच असते। पहिल्या अक्षराला दीर्घ वेलांटी असणारे शब्द जर तुम्हाला माहिती असतील तर ते कमेंट्समध्ये लिहा।